नाशिक जिल्हा कमिटीच्या वतीने शबरी घरकुल मंजुरी व विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कळवण कोल्हापूर फाटा येथे सुरू. शासनाने किसान सभेच्या पायी लॉंग मार्चमध्ये महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना खास बाब म्हणून 1,00,000 शबरी घरकुलांचा अतिरिक्त कोटा मंजूर केला होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने संबंधित पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांना आपल्या ग्रामपंचायतीमधील गरजू लाभार्थ्यांची निवड करून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे त्यांचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे AIV प्र कळवण अंतर्गत कळवण, सुरगाणा, सटाणा, देवळा, चांदवड, नांदगाव व मालेगाव या तालुक्यातील शबरी घरकुलाचे प्रस्ताव त्या पंचायत समितीमध्ये जमा होऊन पडले आहेत. परंतु अद्याप त्या प्रस्तावाची अंमलबजावणी करून सदर आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घराचे वाटप होऊ शकले नाही. परिणामी आदिवासींसाठी एक चांगली योजना कागदावरच राहिली असा संदेश आदिवासी समाजामध्ये पसरला आहे. म्हणूनच शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करून सर्व गरजू पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू आहे. जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपले इंद्रजितजी भाऊ यांनी हा जो काही आमरण उपोषण या ठिकाणी केला आहे आणि आपल्या गोरगरीब जनतेच्या घरकुलांसाठी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे. जे मुरदार सरकार, जे गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे ते कोणत्याच क्षेत्रातल्या माणसाला विश्वासात घेत नाही. आपल्या सर्वसामान्य आदिवासी जनतेलाही ते विश्वासात या ठिकाणी घेत नाहीये आणि त्यांना वाचा फोडण्यासाठी जो आज DYFIच्या माध्यमातून आदरणीय इंद्रजित भाऊ यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी जो काही आमरण उपोषण होत आहे त्याला आदिवासी शक्ती सेना संघटना, सत्यशोधक बहुजन आघाडी, त्यानंतर जे आदिवासी युवा शक्ती संघटना यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आमचा सर्वांचा तुम्हाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे. नाशिक जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड इरफान शेख, त्याचबरोबर सुरगाण्याहून आलेले सरपंच, काही पाठिंबा देण्यासाठी आलेले कार्यकर्ते, आपल्या चांदवडहून आलेले उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले कार्यकर्ते, कळवण तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून आलेले सरपंच आणि काही किसान सभेचे सभासद आणि DYFIचे सदस्य आणि इथे उपस्थित असलेले आपल्या संबंध परिसरातील बंधू बहिणींनो, मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की जे सरकार घोषणा करत आहे म्हणून आपण ती घोषणा किंवा ती योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारने ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते होत नाही. म्हणून आपण ते करायला लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतोय आणि आजचा जो काही DYFIचा प्रयत्न आहे की सरकारने घोषणा केली की आम्ही 1,07,000 घरं ही संबंध महाराष्ट्रामध्ये वाटप करू. जे गरजू लाभार्थी आहेत त्या लोकांना ह्या घराचा लाभ देऊ. ज्यांचे घर ठिकाणावर नाही आहेत, जे दुसऱ्याच्या आधाराने राहतात किंवा एकाच घरामध्ये 3-3, 4-4 कुटुंब राहतात, ती विभक्त करून त्यांना स्वतंत्र घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्याने आपण जेव्हा मुंबईला लॉंग मार्च घेतला होता त्यावेळी त्यांनी घोषणा केली की ह्या प्रत्येक माणसाला मागणीप्रमाणे आपण घर देऊ. परंतु दिल्यानंतर ते घर लोकांना मिळण्याऐवजी प्रशासनाने म्हणजे अधिकारी वर्गाने त्याच्याकडे कानाडोळा केला आणि सुरगाणा, कळवण ह्या 2 तालुक्याच्या ग्रामपंचायतीकडून आलेले ठराव आणि त्या ठरावाप्रमाणे ज्या लाभार्थीची यादी आली, प्रस्ताव आला, तो प्रकल्प अधिकारी साहेबांनी BDOला बोलवून त्यांना सांगितलं की ह्या फायली तुम्ही परत घेऊन जा आणि वाटून द्या तिकडे. खरं म्हणजे इथं जे प्रस्ताव आले त्या प्रस्तावापैकी जेवढं टार्गेट असेल तेवढं इथं जे प्रायोरिटी प्रमाणे मान्य करायला पाहिजे आणि जे उर्वरित प्रस्ताव असतील तर महाराष्ट्रामध्ये 1,07,000 घरकुलाचं जे उद्दिष्ट दिलेलं आहे त्याच्यातले काही जिल्ह्यांमध्ये तेवढं काही लाभार्थी मिळाले नाही. कालच मी
इथं हे आंदोलन चालू होतं म्हणून मी मुंबईला गेलो होतो. आपले विजयकुमार गावित साहेब यांच्या बंगल्यावरती गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. खासदार राजेंद्र गावित पण होते आणि त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की आमच्या कळवण प्रकल्पामध्ये घरकुलाच्या प्रश्नावरती लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि ते म्हणायचे का कारण काय. म्हटलं ते उद्दिष्ट जे दिलं होतं आपल्या नाशिक प्रकल्पाला आणि कळवण प्रकल्पाला, त्या उद्दिष्टाच्या एवढी सुद्धा घरं वाटप केली नाही. जे घरकुलाच्यासाठी जास्तीची मागणी आली ते सर्व प्रस्ताव बीडीओकडे परत करून दिले आणि त्यांनी सांगितलं की हे होणार नाही, लाभार्थ्यांना परत ह्या फायली देऊन टाका. आणि म्हणून त्यांनी तात्काळ फोन लावला इथं आपले नरवाळे साहेबांना आणि त्यांना सांगितलं, म्हणजे माझ्या समोरच त्यांनी सांगितलं की जेवढे प्रस्ताव आले असतील ते जर परिपूर्ण असतील, योग्य असतील तर ते सर्व प्रस्ताव एटीसी कडे वर्ग करा आणि एटीसी स्तरावरती जे काही आपल्या विभागामध्ये जेवढे लाभार्थी जमा झाले असतील ते एकदा काढा आणि लाभार्थी काही जिल्ह्यांमध्ये काही प्रकल्पामध्ये अपूर्ण पडले असतील, कमी राहिले असतील, उद्दिष्टापर्यंत गेले नसतील तर ते जास्तीचं तिथली राहिलेली घरकुलं ही जिथं जास्त मागणी आहे त्या ठिकाणी वर्ग करा. आणि त्यांनी त्यांच्याच जिल्ह्याचं उदाहरण दिलं. नंदुरबार प्रकल्पामध्ये 12,000चं उद्दिष्ट आहे, परंतु 12,000 तिथं आतापर्यंत प्रकरणच आले नाही. बरेच प्रकरण त्रुटी असल्यामुळे ते रद्द झाले, परंतु 4,500च्या जवळपास नंदुरबार प्रकल्पामध्ये लोकांचे प्रस्ताव आले. मग उरलेले जवळजवळ म्हणजे 5-6 हजार उद्दिष्ट जे आहे ते कुठेतरी समायोजन केलं पाहिजे. मग जिथं जास्त मागणी आहे त्या ठिकाणी त्यांना ते घरकुल ट्रान्सफर केले पाहिजेत, परंतु तसं न करता इथं उद्दिष्टापेक्षा जास्त झालंय तर बाकीचे प्रस्ताव रद्द, अशा प्रकारचं जे चाललेलं आहे हे चुकीचं आहे. आणि म्हणून येत्या 2-4 दिवसामध्ये जे काही जास्त म्हणजे प्रस्ताव आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी उद्दिष्ट पूर्ण होत नाही अशा प्रकारचे काही घरकुल शिल्लक आहेत, ते शिल्लक घरकुल जिथं उद्दिष्ट जास्त आपले प्रस्ताव जास्त आले त्या ठिकाणी वर्ग करावेत, अशा प्रकारचं त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे जे प्रस्ताव घरी गेलेले होते ते प्रस्ताव पुन्हा अजून मागवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. मला वाटतंय की ताबडतोब याच्यावरती कारवाई व्हावी आणि जे गरजू लाभार्थी आहेत, एका घरामध्ये 2-3 मुलं आहेत, त्यांना मुलं बाळ झालेले आहेत, राहायला घर नाही, आपल्या राहायला जास्त खोल्या नाही, अशा लोकांची कुटुंबना होते आणि त्या लोकांना स्वतंत्र, त्या कुटुंबाला स्वतंत्र घर दिलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपल्या DYFI-ने ह्या आजच्या उपोषणाप्रसंगी केलेली आहे. 1.5 लाखामध्ये 2 गायी घेऊन द्यायच्या, त्या गायीची किंमत म्हणजे खरे जे वितरण होत आहे ती 15,000 सुद्धा त्या गायीची किंमत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने आदिवासी लोकांना दिशाभूल करून त्यांचे आलेले पैसे ठेकेदार आणि त्यांचे अधिकारी हेच कुठेतरी गायब करून टाकतात. आणि म्हणून हे आमच्या पद्धतीने आम्ही करू, ते काय आता सांगण्याची काही गरज नाही आहे, परंतु सरकारला सुद्धा कुठेतरी अडचणीत येतील अशा प्रकारचं ते आंदोलन राहील. हे आंदोलन म्हणजे निवळ कुठेतरी फार्स करायचा, पुढे इलेक्शन येते म्हणून काही त्याच्यासाठी नाही आहे. तर सरकारने वेळोवेळी आम्हाला फसवतच गेलेले आणि ते आतापर्यंत असं हे झालेलं आहे. सरकारची जी भूमिका आहे ती जर अशा प्रकारची वेळ काढूपणाची असेल आणि अधिकारी वर्ग जो टाळाटाळ करतो, कुठल्याही महाराष्ट्रामध्ये वंचित लाभार्थी राहणार नाही. जिथं ज्याला टार्गेट दिलेलं आहे त्याच्यापेक्षा प्रस्ताव जास्त असतील तर ते सुद्धा विचारात घेतले जातील, ते वेटिंगवरती ठेवले जातील आणि ज्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण होत नाही तिथं उरलेलं टार्गेट ह्या ठिकाणी त्याला डायव्हर्ट केलं जाईल. काल या ठिकाणी प्रकल्प कार्यालयामध्ये प्रकल्प अधिकारी आणि 7 तालुक्यांचे BDO आणि आमच्या DYFI संघटनेचे उपोषणकर्ते यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं घरकुलाच्या संदर्भामध्ये की प्रस्ताव हे 14,000 आलेले आहेत आणि इष्टांक हा 3,000चा आहे. तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी पुढच्या वर्षी घरं या ठिकाणी पुढच्या इष्टांकामध्ये देण्याचा प्रयत्न करू. आणि मग आम्ही जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की
हा जो काही GR काढलेला आहे 1 लाख घरकुल देण्याचा, जे काही लाँग मार्चमध्ये मागणी केली त्याप्रमाणे GR काढला शासनाने. तो GR आम्ही 1 लाख घरकुलांचा दाखवला. त्याच्यानंतर समोरच एक DYFIच्या वतीने बॅनर लावलेला आहे, जोही काही पालकमंत्री आणि जिल्हा परिषदचे CEO, त्याच्यानंतर दोन्ही प्रकल्पाचे नाशिक आणि कळवणचे प्रकल्प अधिकारी यांच्या समेत जी काही बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यासाठी 25,000 शबरी घरकुलांची जी काही घोषणा केली त्याचा आम्ही कटआउट लावलेला आहे ते पण सांगितलं. आणि असं सांगून आम्ही त्यांना सांगितलं की जर उद्दिष्टच नव्हतं तर 25,000ची घोषणा आपण कोणत्या बेसिसवर केलेली आहे. त्यावेळेस सर्व अधिकारी त्या ठिकाणी म्हणजे त्यांना उत्तर देता आलं नाही आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत ह्या ठिकाणी अप्पर आयुक्त यांचं लेखी किंवा सेक्रेटरी आदिवासी विकासचे की उर्वरित जे काही टार्गेट आहे ते आम्ही ह्या ठिकाणी उर्वरित जिल्ह्यांमधून तुम्हाला पूर्ण करून देऊ किंवा नवीन टार्गेट ह्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीचं लेखी ह्या ठिकाणी देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहील. तोंडी आम्ही ह्या ठिकाणी मागे घेणार नाही उपोषण. जसं दादा भुसेंनी मौखिक सांगितलं की 25,000 आम्ही ह्या ठिकाणी देतोय, तसं तुमचं पण आम्ही ह्या ठिकाणी तोंडी जे काही आश्वासन आहे ते आम्ही घेणार नाही. आम्हाला ह्या ठिकाणी अप्पर आयुक्त किंवा सेक्रेटरी यांचं लेखी आम्हाला लागेल की आम्ही ह्या उर्वरित लाभार्थ्यांना उर्वरित जिल्ह्यांमधून उरलेलं टार्गेट किंवा नवीन टार्गेट ह्या ठिकाणी देऊन त्यांचं पण आम्ही ह्या ठिकाणी घर मंजूर करू. अशा पद्धतीचं असेल तर ह्या ठिकाणी सांगा, नाही तर आम्हाला काय मान्य नाही. आम्ही या ठिकाणी महिनाभर हे उपोषण अशाच पद्धतीने चालू ठेवणार. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण.